100% पाहिजे त्यांच्या टीमला. या मॅच मध्ये ते 100% एफर्ट सौरभ सिंग देईल का, परंतु मागच्या मॅच मध्ये 41 करून देखील 30% दिले. तर मला वाटतं 100% जर त्याला द्यायचं असेल तर कमीत कमी 80 धावा मारावे लागतील एकट्याला. आणि झालंय या स्पर्धेमध्ये 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 79 रन हायेस्ट गेलेत. फलंदाज विनीत माळीने हे विसरून चालणार नाहीये. खूप चांगली बॅटिंग विनीत माळीने केली आणि त्याच्यानंतर भावेश नाईक याने देखील 94 धावांची खेळी केली आहे. तो हायेस्ट होता 24 बॉलमध्ये नॉट आउट कालच. म्हणजे असे जे खेळाडू आहेत यांनी वेगाने धावा केल्यात, खोऱ्याने धावा केल्यात. या सामन्याला सुरुवात करा. मॅच स्टार्ट. सौरभ सिंग स्ट्राइक वर आहे. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल अखो टप्प्याचा होता, जास्त उसळी घेतली हे सांगतायत पंच. अंपायर सिग्नल वाईड बॉल, एक्स्ट्रा रन, 1 फॉर दी ओव्हर. ही देखील वॉर्निंग येईल. बॉलरला बाउन्सरने सुरुवात केली होती फर्स्ट ओव्हर मध्ये. अली हसन मुंबऱ्याचा खेळाडू आहे. पहिल्याच बॉलने सुरुवात बाउन्सरवर. दुसरा बॉल पायावर लागलाय. हलकीशी अपील इथे सुरू आहे. पंचाने स्पष्ट नकार दिलाय. अली हसनने थोडीशी लेट अपील केली. लेग बायचा इशारा अंपायर सतीश कुरुपसर यांच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 2 धावा. समाधान अय्यरकर फलंदाजीसाठी सज्ज होतोय. खडे खडेच फटका सजवायचा होता समोर, परंतु बीट केलंय. विकेट कीपरच्या हातात जाईल. डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक अली हसनचं राहिलं या ओव्हरच्या दरम्यान. पहिला बॉल बाउन्सर, त्याच्यानंतरचा बॉल पायावर आदळला, त्याच्यानंतरचा बॉल बरोबर टप्प्यावर. अली हसनने देखील मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉल हवेत आहे. मिड ऑफ आहे. झेल खाली. खूप चांगला जजमेंट अशरफच्या माध्यमातून. स्टंटमॅनने झेल टिपलाय. फलंदाज समाधान अय्यरकर 0 वर आउट. विकेटच्या डेप्थला हिट केलं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. बॅलन्स नव्हतं बॉडीचं आणि त्याचमुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं, एलिव्हेशन पाहिजे होतं, ते मिळालेलं नाहीये. आणि मिड ऑफला एक सोप्पा झेल अशरफच्या हातात दिलाय समाधान अय्यरकरने. फलंदाज बाद होतोय आणि खेळल्या क्षणी त्याला माहित होतं की आपण आउट होणार आहोत. आणि ते एक्सप्रेशन इथे टिपलंय कॅमेरामॅनने. फलंदाज बाद होतोय. अशरफचा एक चांगला झेल. स्टंटमॅन मैदानाच्या आतमध्ये. चीता आहे फिल्डिंग मधला. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 2. फलंदाज बाद झाला 1. न्यू बॅटर मैदानामध्ये. श्रीनिवास मागच्या मॅचचा हिरो. श्रीनिवास मौर्य. रबर क्रिकेट कार्निवल मध्ये आणखीन एक महत्वाचा सामना. प्री क्वार्टर फायनल, क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल खूप महत्वाच्या ठरतात. एक सामना जिंकल्यानंतर 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतायत. त्यामुळे हा सामना खूप महत्वाचा ठरेल. अली हसन, विकेटची खुराक मिळाली आहे अली हसनला. परत एक वेळा हलकासा शॉर्ट बॉल होता, मागे गेला. ऑन साइडला दिशा दिली. सिंगल तिथे मिळते. श्रीनिवास मौर्यचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 3 धावा. MUCC ओडिसा प्रेझेंट्स हे रबर क्रिकेट कार्निवल तुम्ही अनुभवताय. रिकन मोहंतीजी आणि त्याचबरोबर अन्व्यंजू मॅम प्रेझेंट्स ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. आजचा 3रा दिवस आहे, डे 3. उद्या 4th डे मध्ये आणखीन 8 संघ खेळणार आहेत. ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड ऑनला फिल्डर धावताना दिसतील. 1 धाव मिळते. एक सिंगलच मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 4 धावा.
5 बॉलचा खेळ संपलाय. लास्ट बॉल आता या ओव्हरचा. शेफा स्ट्रायकर मलाड. मागच्या मॅचच्या तुलनेमध्ये या मॅचमध्ये थोडीशी शांत आणि संत सुरुवात पाहायला मिळते. श्रीनिवासने मागच्या मॅचमध्ये 49 धावा केल्या होत्या. श्रीनिवासने आता बरोबर पिकअप शॉट उडवलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रीनिवासच्या बॅटमधून लास्ट बॉलवर अली हसनचा खरपूस समाचार. बॉल सीमा पार. येतोय षटकार. 6 धावा आल्यात. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा वाढतायत. धावा झाल्यात 10. मॅजिकल फिगर. वरुणेश पाटील आणि कोणगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित 70-70 ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ही देखील स्पर्धा डिसेंबर महिन्यामध्ये या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे होणार आहे. 25 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. 13 लाख रुपयाचं यंदा पारितोषिक आहे. पहिलं द्वितीय पारितोषिक आहे 7 लाख. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आयकॉन खेळाडू असेल त्याला दिली जाईल एक बाईक आणि त्याचबरोबर ग्रामीण खेळाडू जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरेल त्याला देखील एक बाईक दिली जाईल. प्रवेश फी 90,000 रुपये असणार आहे या स्पर्धेची. युवा नेतृत्व या परिसरातलं वरुणेश पाटील यांची ही स्पर्धा पाहायला विसरू नका. मोठा धमाका ग्रामीण क्रिकेट लीगचा. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा. बॉल समोर आहे. फोर्स केलाय. मिड ऑफ आतमध्ये अशरफ धावतोय मागच्या दिशेला. बॉलने अंतर कापलंय. बॉल सीमा पार. येतोय षटकार. लॉंग ऑफला सिक्सर. यावेळेला सौरभच्या बॅटमधून. सौरभ सिंग. सिंग इज किंग सध्या मैदानामध्ये. आणि हा तोच सौरभ आहे ज्या सौरभने मागच्या मॅच मध्ये 41 रन केल्या होत्या. या खेळाडूकडे ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग आहे. आणि दोन्ही खेळाडूकडे जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही खेळाडूंची बॉडी लँग्वेज आणि शरीरयष्टी एकदम समान आहे. शॉर्ट बॉल परत एक वेळा फोर्स केलाय. आता अशरफ खाली येतोय. मिड ऑफ लाईक झेल टिपलाय फलंदाज सौरभ सिंग. आता मात्र इथे फेल झालाय. फलंदाज बाद होतोय. चांगलं कमबॅक षटकार मारला प्रभाकर निषादने. कमबॅक केला आणि विकेट घेऊन दिली आहे. सेकंड विकेट डाऊन. दुसरी विकेट आली आहे. परत एक वेळा तो फोर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु मिड ऑफला क्लिअर करता आलेलं नाहीये सौरभ सिंगला. अशरफने कोणती चूक केलेली नाहीये. मिड ऑफलाच त्याच्या हातामध्ये आणखीन एक झेल विसावलाय. 2 चांगल्या कॅचेस. कमबॅक प्रभाकर निषादचं. बॉल हवेत आहे. संधी इथे निर्माण झाली. हुक शॉट. प्रभाकर निषादच्या विरुद्ध अमेयचा फटका. सरळ चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. 4 धावा येतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 धावा. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले 20. तो पॉझिटिव्ह इंटेंट अमेयच्या बॅटिंग मध्ये दिसतोय. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ही स्पर्धा 25 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत येणार आहे आणि त्याची देखील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 12 टीम क्वालिफाय झालेले आहेत थेट. त्याचं कारण आहे त्या 12 टीमने चांगली कामगिरी केली आहे. 4 टीमचा इथे विचार करायचा आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांच्यासाठी एक प्री क्वालिफिकेशन राऊंड स्पर्धा खेळवली जाणार आहे याच क्रीडांगणावर. त्यावेळेला ते 4 टीम निश्चित होतील. या ओव्हर नंतर कोणते 12 संघ आहेत ज्यांना प्रवेश दिला जाईल थेट या स्पर्धेमध्ये त्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. जे 12 संघ आहेत ते थेट क्वालिफाय करतील या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल. बॅटची कडा घेतली आहे. फ्लाय स्लिप आहे. विकेट मिळताना दिसेल. फलंदाज बाद. विकेट आली आहे. अमयने एक चौकार मारला. प्रभाकर निषादने कमबॅक केलं. कोपरी गावचा हा खेळाडू आहे नवी मुंबईच्या आणि इथे आणखीन एक धक्का देत असताना प्रभाकर निषाद. फलंदाज बाद. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर आणि ओमीने कोणती चूक केलेली नाहीये. फ्लाय स्लिप मध्ये शॉर्ट थर्डमॅनला हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक धक्के बसतायत सध्या तरी शिफा स्ट्रायकर मलाडला. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल.
न्यू बॅटर गणेश फलंदाजीसाठी. दरवर्षी आपण पाहतो ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचा फॉर्म जसा आपण सेंड करतो अनेक व्हॉट्सअप ग्रुपला, त्यावेळेला अनेक टीम आपल्याला कॉल करत असतात की आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे, परंतु 12 टीम निश्चित झालेल्या आहेत, 4 टीम आपल्याला अजून निश्चित करायचे आहेत. त्याच्यामुळे एक प्री क्वालिफिकेशन राऊंड म्हणून एक स्पर्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये याच ग्राउंडवर खेळवली जाईल आणि त्याच्यातून ते 4 संघ निवडले जातील. त्याचं कारण आहे सलग 2 सामने हारलेले ते संघ आहेत, त्या संघांना दरवर्षी खेळण्याची संधी मिळणार नाहीये. तुम्हाला परत एक वेळा क्वालिफिकेशन राऊंड खेळावे लागतील, मग तुम्हाला ती संधी मिळेल. तर 12 टीम कोणत्या त्याची माहिती थोड्याच वेळात देऊ. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते, एक सिंगल. सो ओव्हरची होते समाप्ती. वरुण एस पाटील युवा नेतृत्व याच कोंडगावचं आणि कोंडगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित 70-70 स्पोर्ट्स ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचं आणखीन एक पर्व तुमच्या भेटीला येते. आणि या स्पर्धेमध्ये जे 12 संघ आहेत जे थेट खेळताना दिसतील त्यांना थेट प्रवेश दिला जाईल. ते संघ आहेत जय बजरंग गोरसई बी, RCC पेठ, वाकळण संघ, धाकटी डहाणू, जाई संघ, उत्तन संघ, दारावे टीम, चेंज द गेम वडवली बी, गोटेगर बी, माहुलगाव, बामणडोंगरी आणि टीम कासार वडवली. हे 12 संघ थेट क्वालिफाय झालेले आहेत. यांचा प्रवेश ऑलमोस्ट निश्चित आहे आणि पुढे 4 टीमला एंट्री देण्यात येणार आहे. त्याच्यासाठी प्री क्वालिफिकेशन राऊंड खेळवले जाणार आहेत. ती एक स्पर्धा आम्ही करणार आहोत याच ग्राउंडवर आणि त्याच्यातून 4 संघ आपल्याला मिळतील. 3,10,000 प्रेक्षकांनी आज ही स्पर्धा पाहिली आहे 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. गणेश सध्या मैदानामध्ये, वैभव पाटील कंटवलीचा वैभव गोलंदाजी करण्यासाठी. चर्चा नेहमीच होते ग्रामीण धमाका बिग बॅश लीगची. ग्रामीण क्रिकेट मधलं सर्वाधिक मोठं पारितोषिक 13 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. ऑन साइडला दिशा दिली आहे. 16 टीम खेळणार आहेत याही हंगामात. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते सुरू झालाय. 2 धावा मिळताना दिसतील. प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू असतात ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. तो एक तडका दिला जातो ग्रामीण धमाका बिग बॅश लीगला. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये फर्स्ट सीझन मध्ये गोरसे बी या टीमने बाजी मारली होती. रिग्नेश 11 दारावे, रिग्नेश 11 गोरसे बी या टीमने बाजी मारली होती आणि त्याच्यानंतर वाशी इंडियन्स दारावे या टीमने बाजी मारली होती आणि त्यानंतर परत एक वेळा पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसे बी या टीमने स्पर्धा जिंकली आहे. 3 ग्रामीण धमाका बिग बॅश लीग तुम्ही पाहिलात आणि याच दरम्यान एक चांगला षटकार आलाय. 6 धावा येत आहेत. पाहूया आता चौथ्या ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचा रिझल्ट काय येईल. ओ शॉर्ट बॉलचा वापर, बॅटची कडा घेतली होती का हा प्रश्न आहे. आणि एक आवाज होता, साऊंड होता विकेट कीपर कडे बॉल जात असताना. बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल. वैभव खांद्याचा चांगला वापर करतोय.
आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. या अगोदर बाउन्सर टाकण्यात आलेत, नो बॉलही घोषित केलाय. आता मात्र बॅटिंग टीमने हा निर्णय घेतलाय. DRS वापरलाय त्यांनी. परत एक वेळा तो हाईट फॅक्टर तपासला जाईल. बॉल जास्त उंचीने गेलाय का हे तपासलं जाईल. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग टीमने रिव्ह्यू गमावलाय. परत एक वेळा तो हलकासा शॉर्ट बॉल. परत एक वेळा बॅटर पाहतोय पंचांच्या कडे, परंतु पंचाने सांगितलंय आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची आता होईल समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 34, 34 धावा. बॅटिंग करत असताना शिफा स्ट्रायकर मलाड. तर मी चर्चा करत होतो वरुण एस पाटील युवा नेतृत्व या परिसरातलं, कोण गावातलं आणि कोण गाव ग्रामस्थ मंडळ आयोजित 70-70 ग्रामीण धमाका बिग बॅश लीगची ही स्पर्धा या वर्षी 25 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत तुमच्या भेटीला येईल. या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे. आणि पहिल्यांदा ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये 13 लाख रुपयाचं पारितोषिक पहिल्या क्रमांकासाठी दिलं जाणार आहे. 7 लाख रुपये द्वितीय पारितोषिक आहे, म्हणजेच ऑलमोस्ट 20 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्याचबरोबर बेस्ट बॅटर, माफ करा, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण साठी दिली जाणार एक बाईक आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आयकॉन खेळाडूला देखील दिली जाणार एक बाईक. त्याचबरोबर अनेक रोख पारितोषिक बॅटर, बॉलर यांच्यासाठी दिली जातात. या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील भरपूर आहे. जे सबस्क्रायबर आहेत 70-70 स्पोर्ट्सचे त्यांच्यासाठी देखील या वर्षी सरप्राईज असणार आहे ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. त्याच्यामुळे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, कारण आता आम्ही सगळ्या सबस्क्रायबरची लिस्ट काढणार आहोत 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून, लगेच सबस्क्राईब करा. मिशन 1 बिलियनची तयारी सुरू आहे. तुम्हाला देखील भरपूर गिफ्ट्स मिळतील. बॅटची कडा इथे घेतली आहे. फलंदाज जावं लागेल डगआउटच्या दिशेने. गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. प्रभाकर निषादला आणखीन एक यश. फलंदाज बाद. आणि त्या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये 12 संघ निश्चित झालेले आहेत, कारण त्यांनी मागच्या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी केली. 4 संघ सलग 2 मॅच हारलेले आहेत. त्यांना मात्र परत एक वेळेला क्वालिफिकेशन राऊंड खेळावे लागणार आहेत. आणि 12 संघ ज्यांचा प्रवेश निश्चित आहे ते संघ असे आहेत: गोरसई बी, RCC पेठ दुसरा संघ, तिसरा संघ वाकळण, चौथा संघ धाकटी डहाणू, 5वा संघ जाई, 6वा संघ उत्तन, 7वा संघ दारावे, 8वा संघ चेंज द गेम वडवली बी, 9वा संघ गोटेगर बी, 10वा संघ माहुलगाव, 11वा संघ बामणडोंगरी आणि 12वा संघ कासार वडवली. हे 12 संघ निश्चित आहेत. मग 4 टीमसाठी विचार केला जाईल. त्यांच्यासाठी एक स्पर्धा आहे, ती याच ग्राउंडवर होईल नोव्हेंबरमध्ये. आणि मग 4 संघ निवडले जातील प्री क्वालिफिकेशन राऊंड नंतर. एकदा मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा ऍड होतील. खरं ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचा एक क्रेज निर्माण झालाय. महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असते ही स्पर्धा. भरपूर मोठी व्ह्यूअरशिप दरवर्षी या स्पर्धेला मिळते. 2 आयकॉन खेळाडूचा तडका दिलेली स्पर्धा असते. धावा झाल्या स्कोर बोर्डवर डबलच्या मदतीने 36. प्रभाकर निषाद आगीचे गोळे बरसवतोय. काय गोलंदाजी केली आहे. आपसुकच आता ढग दाटून आलेले आहेत आणि पावसाचं वातावरण तर दिसतंय संध्याकाळच्या सत्रामध्ये. कोपरी गावचा हा खेळाडू आहे, नवी मुंबई परिसरातील. समोरचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली, सिंगल इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया होतोय का. एक धाव इथे मिळताना दिसते.
टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने स्कोअरबोर्डवर 37 धावा. 3 विकेट प्रभाकर निषादने आतापर्यंत या मॅच मध्ये घेतलेत. धावा झालेल्या 37. यावेळेला नटराज मुद्रेने हा फटका सजवला आणि त्यानंतर बॅटर थोडासा घसरला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल. हेच तर पावसाळी क्रिकेट आहे. हळूहळू पावसाला सुरुवात झाली. बॅटरने नटराज मुद्रेने फटका सजवला आणि त्याच्यानंतर तो घसरता नाही दिसला, परंतु त्या धावा केल्यात कंप्लीट. पहा ॲक्शन रिप्ले. एक धाव इथे घेण्याचा प्रयत्न होता, तो चिखलातून धावत होता, तिथे थोडासा घसरतोय, धडपडतोय. मी धडपडणार पडणार परंतु मी थांबणार नाही, हेच त्याने सांगितलं आणि शेवटी त्या धावा ते कंप्लीट केल्या जातात. श्रीनिवास मोर्या मागच्या मॅचचा हिरो स्टेप आउट करून काय फटका सजवलाय. बॉल हवेत, त्या फिल्डर येत आहेत, प्रयत्न सुरू आणि झेल टिपला जाईल. श्रीनिवास मौर्याचा झेल इथे टिपला गेलाय. साहिल लोंगलेच्या माध्यमातून फलंदाज बाद. आणखीन एक यश मिळालंय इथे प्रभाकर निषादला. हा चौथा धक्का देत असताना प्रभाकर, आणि आता तो फायपरच्या उंबरठ्यावर आहे का हा प्रश्न आहे, परंतु त्याचं षटक संपलंय, म्हणजेच 4 विकेटने त्याचा स्पेल कंप्लीट झालाय. चांगला झेल साहिल लोंगलेचा. पॉइंटला शेवटपर्यंत नजर ठेवली साहिल लोंगलेने आणि खूप चांगला झेल इथे टिपत असताना फलंदाज बाद होतोय. महत्वाची विकेट आली आहे. दबाव बनतोय सातत्याने बॅटिंग करणाऱ्या शिफा स्ट्रायकर मलाड या टीमवर, आणि उलटफेर सातत्याने पाहायला मिळतात. मनीष 11 झारग्रामच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना शिफा स्ट्रायकर मलाड 39ला 5 अशी परिस्थिती, आणि प्रभाकर निषादने विकेट घेतल्या 4. वेल बोल्ड प्रभाकर निषाद. 2 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे. पुढचं षटक 3 मिनिटांमध्ये टाकायचंय. कॅप्टन 17 मिनिटं होऊन गेलेले आहेत. माफ करा, 6 ओव्हर आहेत. अजून भरपूर टाइम शिल्लक आहेत तुमच्याकडे, कारण 5 ओव्हरची मॅच नाहीये, 6 ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटं तुम्हाला देण्यात येतात ज्यावेळेला तुम्ही 6 ओव्हरच्या मॅच मध्ये खेळतात. 30 मिनिटाचा ओव्हरऑल टाइम असतो. प्रयत्न चांगला केला होता विकेट कीपरने. एक सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 40-40. आशिष कनोजिया सध्या फलंदाजीसाठी. 5 विकेट गमावल्यानंतर 40 धावा झाल्यात, परंतु संघर्ष करता येईल अजून. जर इथून पुढे 20-25 धावा आल्या, 65-70च्या आसपास धावा तुम्ही स्कोअर बोर्डवर लावल्या तर मजा येईल या मॅच मध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये एवढं सोपं नाहीये ज्याला 70 धावा तुम्ही स्कोअर बोर्डवर लावता. अपील स्ट्रॉंग आहे, विकेट कीपर करतोय. त्याचबरोबर गोलंदाज थोडासा लेट अपील करत असताना खांद्याला लागून गेलाय. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. हा क्लोज व्ह्यू तुमच्या स्क्रीनवर एक्झॅक्ट त्या खांद्यावर शोल्डरला लागून बॉल गेला विकेट कीपरकडे. बॅटची कडा घेतली आहे. फ्लाय स्लिप मध्ये बॉल थांबतोय त्या चिखलात. तोपर्यंत 1 धाव मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 41. 41. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातला. राज कोठणकर हा देखील महत्वाचा खेळाडू आहे. याच्याकडे देखील ती क्षमता आहे. मागच्या मॅच मध्ये याच्या बॅटमधून त्या धावा महत्वाच्या आल्या होत्या. त्याने एक महत्वाचा खेळाडू आहे. गेले कित्येक वर्ष खुल्या गटातलं क्रिकेट तो खेळत आलाय. अनुभव आहे याच्याकडे. शफल झालाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न लवकर ओळखलं अली हसनने. अली हसनने इम्प्रेस केलंय आज. विशेष म्हणजे पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग केली. आज चांगला त्याचा नॅशनल लेग ब्रेक राईटी बॅटरसाठी, आणि स्टंपच्या वरून गेलाय आणि शांत वाटतो अली हसन. जास्त एक्सप्रेशन्स तो देत नसतो कधीच. जी काही गोलंदाजी त्याने केली आहे. मुंबऱ्याचा हा खेळाडू आहे. यूपी चा हा खेळाडू मुंबऱ्यामध्ये स्थायिक आहे. आणखीन एक बॉल. अली हसन भन्नाट पेस, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. मनीष 11 झारग्राम
या टीम मध्ये अनेक यंगस्टर पाहायला मिळतात. ओमी केनी पासून ऑलमोस्ट सगळे खेळाडू चांगली यंगस्टर आहेत आणि खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. कमी वयाचे खेळाडू रबर बॉल, पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा नेहमीच गाजवतात. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला फिल्डर येतात भरपूर धावत, तोपर्यंत एक धाव मिळेल. अशरफ होते तिथे, अशरफने 2 चांगल्या कॅचेस पकडल्यात. ओव्हर नंबर 5चा खेळ या सिंगलच्या मदतीने संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 42 आणि 5 ओव्हर टाकण्यासाठी फक्त 20 मिनिटांनी 30 सेकंद घेतलेत. चांगला ओव्हर रेट राखलाय या टीमने. वरुण एस पाटील, कोणगाव ग्रामस्थ मंडळ, 70-70 स्पोर्ट्स, ग्रामीण धमाका, बिग बॅश लीग ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते. आणखीन एक शानदार पर्व 25 डिसेंबर पासून 30 डिसेंबर 2025. 13 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक. रनरअप टीमला दिले जातील 7 लाख. आयकॉन खेळाडू ला मॅन ऑफ द सिरीज म्हणून दिली जाईल बाईक. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण खेळाडू त्याला देखील दिली जाईल बाईक. 90,000 प्रवेश फी आहे. याच क्रीडांगणावर ही स्पर्धा होईल. परंतु याच्या अगोदर नोव्हेंबर महिन्यामध्ये 4 टीम क्वालिफाय करण्यासाठी एक स्पर्धा आम्ही आयोजित करणार आहोत. तिथून 4 संघ आपल्याला मिळतील आणि 12 संघाचा प्रवेश निश्चित झालाय. ते 12 संघ पुढील प्रमाणे आहेत. या बॉल नंतर त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जे 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील सुरुवातीपासूनच. आरफ आलाय गोलंदाजीसाठी. बदलापूर परिसरातील एक गोलंदाज. पहिलाच बाउन्सरने सुरुवात केली. आरफने बॉल चाललाय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड मध्ये बॉल वेगाने गेला. अंपायरचा इशारा वाईड बॉल. पंजा मिळेल. 5 धावा. चला तर त्या 12 टीम अशा प्रकारे आहेत. गोरसई बी, आरसीसी पेठ, वाकण संघ, धाकटी डहाणू, जाई, उत्तन, दारावे, वडवली बी, गोटेगर बी, माहुलगाव, बामणडोंगरी आणि कासार वडवली हे 12 संघ थेट खेळतील यावर्षी ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. आणि 4 टीम ज्या असतील त्यांच्यासाठी आपण क्वालिफिकेशन राऊंड म्हणजे एक स्पर्धा आयोजित करणार आहोत नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि तिथून 4 टीमचा प्रवेश निश्चित होईल. चेंज ऑफ पेस, गती कमी केली, बॉलवर बोट फिरवली, पहिलेच बॅट फिरल्यासारखी झाली आणि तोपर्यंत बायचा इशारा येतोय अंपायर कडून. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 48. लेग ब्रेकचा प्रयत्न, बरोबर कटर वापरला, थोडासा बॉल पुढे पडला विकेट कीपर पासून आणि विकेट कीपर आता करण धुळे थोडासा पुढे उभा राहिलाय. यस्टरना एकदम चिटकून. आरप तयार, म्हणजे लगातार ते स्लोअर वन कटरचा वापर होईल आशिषसाठी. बॉल मागे चाललाय. चांगली फिल्डिंग. कॅप्टनची एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 49. अजूनही या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये कमीत कमी 1-2 मोठे हिट पाहिजेत तर मॅच मध्ये राहतील. शिफा स्ट्रायकर मलाड. एक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल. 4 बॉलमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके मारावे लागणार आहेत. त्यावेळेला 60-62च्या वर ते टार्गेट सेट होऊ शकतं. मारलाय. चांगलं टायमिंग इथे दिसतंय. बॉलवर कडा प्रहार केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 6 धावांसाठी राज गोठणकर. राज करतो या बॉलवर सिक्सर. 6 धावा झाल्या. टीमची धावसंख्या 55. आता धावसंख्या फुलते, आकार घेते. करण धुळे नाराज आहे. तो सांगतोय स्लॉट मध्ये गोलंदाजी नाही करू शकत, थोडासा मागून फिरव. परंतु त्याच्या अगोदर तयार होता राज गोठणकर. मोठा फटका, चांगलं टायमिंग. परत एक वेळा आरफ तयार. आता वेग होता या बॉलवर, कारण मागचा बॉल कमी गतीने टाकला, त्याच्यावर तुटून पडला बॅटर. हा बॉल थोडासा वेगाने टाकला. म्हणजेच काय, गतीमध्ये परिवर्तन आहे आणि परिवर्तन काळाची गरज आहे. मग ते गतीमध्ये का असो ना. चांगलं कमबॅक आरफचं. 2 बॉलचा खेळ शिल्लक. हाय बॉल उडवलाय, उंच जास्त गेलाय. पाहूया डिस्टन्स किती मिळतंय. फिल्डर येत आहेत आणि हा एक चांगला झेल. अशरफचा 3रा झेल. फलंदाज बाद राज गोठणकर. बॅक टू द पॅव्हिलियन. तीन कॅच फरदीनने घेतल्यात. 3 कॅच जीवित मात्रेने घेतल्यात. 3 कॅच अशरफने घेतल्यात आजच्या दिवसामध्ये. ही माहिती आम्हाला दिली जाते सिद्दीक भाबे यांच्या माध्यमातून. एक खेळाडू आहेत ज्यांनी 3 कॅच आतापर्यंत पकडलेले आहेत या स्पर्धेमध्ये.
शेवटचा बॉल शिल्लक आहेत या सत्रातला आणि समोर फलंदाज आता फलंदाजीसाठी येईल. लास्ट बॉल खेळायची संधी आहे, महत्वाचा बॉल आहे. कमीत कमी एक मोठा फटका पाहिजे शेवटच्या बॉलवर बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावा झाल्यात 55, 6 फलंदाज बाद आहेत. 55 लॉस ऑफ 6 विकेट. चला लगेच या बॅटर न्यू बॅटर प्रणय कोहली. प्रणय कोहली सध्या फलंदाजीसाठी 55ला 6 फलंदाज बाद. शेवटचा बॉल आरब शेख घेऊन येईल. 12 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. शेवटचा बॉल प्रणयच्या समोरून फिरवला, लेग कटर होता आणि आता रेस लागली आहे करण धुळे आणि प्रणय कोहलीमध्ये आणि शेवटी ती रेस इथे जिंकली आहे करण धुळेने आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. शेवटचा बॉल देखील डॉट आलाय, रनआउट झाला प्रणय कोहली. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 55, 7 फलंदाज बाद आणि आता या मॅच मध्ये टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे 56 धावसंख्येचं. पहा प्रणय कोहली जसा बीट झाला, प्रणय थांबला आणि त्यानंतर ती रेस लागली आणि ती रेस इथे करण धुळे जिंकताना दिसला. ही शर्यत आठवणीत राहील प्रणय कोहली आणि करण धुळेची. शेवटी पहिला डाव इथे संपला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 55. टार्गेट करायचं आहे चेस 56. एन्काउंटर एका टीमचं नक्की होईल. 56 धावांचं लक्ष्य. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होईल परिवर्तन. या पण ऐकूया याच भिवंडी परिसरातील एक नामांकित समालोचक, गेले कित्येक वर्षाचा प्रचंड मोठा अनुभव, 1100 पेक्षा जास्त स्पर्धा ज्यांनी त्यांच्या मुखातून जगभरात पोहोचवल्यात असे सिद्दीक भाबे सर. धन्यवाद. धन्यवाद सर कुणाल दाते. आइए दोस्तों लौट चलते हैं सुबह शाम की तरफ. MUCC उड़ीसा प्रेजेंट रबर क्रिकेट कार्निवल में आप सभी का हार्दिक स्वागत है. 56 का लक्ष्य है और कभी कभी ऐसा होता है कि एक मैच ऐसा रहता है जो किसी टूर्नामेंट में थोड़ा लो स्कोरिंग रहता है लेकिन वो बहुत ही कट टू कट जाता है और वो जब कट टू कट जाता है तो रोंगटे खड़े हो जाते हैं. ये पूरे हाइलाइट्स दिखाए जा रहे हैं पहले इनिंग के, किस तरह से शीफा स्ट्राइकर मलाड ने बल्लेबाजी की. ज़्यादा कुछ स्ट्राइक नहीं कर पाए. कमाल का साफ सुथरा टेलीकास्ट, क्लीन एंड नीट टेलीकास्ट. अशरफ खान ने 3 कैच पकड़े, दूर से खेला था. उमी केनी के हाथों में गेंद गई थी फ्लाई स्लिप में. ये अच्छा स्ट्रोक खेला था एक्स्ट्रा कवर में. उसके बाद ये दूर से पंच किया था हवा में. फिर एक अच्छा कैच. फील्डिंग बहुत ही लाजवाब रही मनीष 11 सारग्राम की. और ये देखिए करण धुले, खेल क्रिकेट का चल रहा था लेकिन मैदान में लग रहा था कि रेस लगी हुई. बहरहाल चलते हैं आखिरी इनिंग की तरफ. आज की शाम देखना है किसके नाम है. शीफा स्ट्राइकर मलाड और मनीष 11. 56 का लक्ष्य है. 2 रिकॉग्नाइज ओपनर बीच मैदान पे आते हुए. टेनिस क्रिकेट के किलर मिलर, पिछले मैच के मैन ऑफ द मैच. उमी केनी बहुत अच्छे टच में है.
1 तारीख को फैसला होगा। कल के मैचेस की रूपरेखा में आपको बताता चलूं, ठीक 9 बजे वाओ ताई पैकर्स वर्सेस भिवंडी 11 जेपी जयेश पाटिल, MUCC संबलपुर 2-2 हाथ लेंगी सचिन डावले परियार 11 पुणे से, संविधान ग्रुप डॉन 11 पुणे बनाम AB समर्थ मालेगांव के बीच मैच रहेगा। मालेगांव ने यहाँ पर इस परिसर में मुंबई उसके अतराफ में आके बहुत अच्छा क्रिकेट खेला है। परवीन 11 खारगर और भांडुप स्ट्राइकर के बीच मैच रहेगा। कल भी टॉप 8 ओपन इंडिया की टीमें तारे सितारे रहेंगे। इम्पैक्ट प्लेयर मैदान में आ चुके हैं बॉलिंग साइड की तरफ से। बैटिंग साइड बंटी बद्री के, यस, अली हसन की जगह पर बंटी और सौरभ की जगह पे कृष्णा त्रिपाठी आए। दोनों टीमों में इम्पैक्ट प्लेयर आए हैं। बंटी बद्री के आए हैं अली हसन की जगह पर। बहुत बढ़िया शतरंज की बाजी खेली जा रही है दोनों टीमों के बीच में। छप्पन का लक्ष्य है बंटी बद्री के और ओमी केनी। ओमी केनी बहुत अच्छे टच में है। पिछले मैच में भी कमाल की बल्लेबाजी की, ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी। कल भी 8 सुपर टीमें आपस में लोहा लेंगी। मानसून सुपर सीरीज की चैंपियन टीम और मानसून ब्लास्ट की चैंपियन टीम वी लॉइन उड़ीसा बाहर जा चुकी है, लेकिन रनर्स जो टीम है उनके अभी भी, खासतौर से मानसून सुपर सीरीज की रनर्स टीम MUCC संबलपुर कल खेलेंगी। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए अमय, पहली गेंद बैकफुट पे गए, सीधा खेला है एक्स्ट्रा कवर में, आउट। बंटी बद्री के 0 पे आउट। पहली गेंद पे मैच शुरू कर दिया है वहां पर शिफा स्ट्राइकर ने। बड़ी विकेट बंटी बद्री के, जो कि एज ए इम्पैक्ट प्लेयर आए थे लेकिन असर नहीं डाल पाए, बैकफुट पे जा गए थे। तीसरे बैट्समैन ने लिया, बैटर ने DRS लिया है। वन बाउंस है। एक बाउंसर है, वन बाउंसर है, और ये पहली गेंद थी जिस पर विकेट गिरा है। बैटर आउट है। अगर एक की आप वार्निंग देते तो ही, अंपायर पूछ रहे हैं, इट्स ओके, बैट्समैन आउट है। और एक वन फॉर दी ओवर। खेल की शुरुआत होती भी अब है, आते ही बल्ला चला दिया था, गेंद बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास। कभी कभी ये जो 56 का आंकड़ा रहता है ना, ये सरदर्द बन सकता है।
ओहो, बहुत खूबसूरत गेंद, अमय सिंह की बहुत खूबसूरत गेंद बीट करती हुई पहुंची। हल्का सा रफ्तार को उन्होंने निकाला था, उंगलियां फेरी थी। अमय सिंह भी शायद आज शाम में कह रहे हैं कि सिंह इज किंग। अमय आगासी राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए गेंद को बैकफुट पे चले गए हैं, पुल किया बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद निकल गई है। 6 रन। सुमित डोंगरे का पलटवार, अब हल्की सी शॉर्ट गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया, फ्रंट लेग को अलग किया, बल्ला बिल्कुल बीचों बीच गेंद को लेता हुआ 6 रन। सुमित डोंगरे सिक्सर से खाता खोलते हुए, कुल स्कोर मनीष 11 का 6 रन 1 विकेट। गेंदबाजी कर रहे हैं हमें आगासी, ऑफ साइड में एक कॉर्डन उन्होंने लगाया है 30 गज के दायरे में। फिर से पुल और पावरफुल 6 रन। गजब की बल्लेबाजी अब डोंगरे की तरफ से, बहुत ही जबरदस्त शॉट, ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा, पुल पावरफुल 6 रन, 12 पे पहुंचा स्कोर। छप्पन का लक्ष्य है, लेकिन इसमें अगर 1 से 2 बड़े शॉट पहले 3-4 ओवर में आए तो कहानी खत्म हो जाएंगी। शिफा स्ट्राइकर की राउंड स्टंप जा रहे हैं। फिर से इस मर्तबा पीछे खिलाड़ी हैं, मिसक्यू शॉट है और बहुत बढ़िया रनिंग कैचेस विनिंग मैचेस। रमाकांत समाधान ने इस कैच को लिया भागते हुए। समाधान को समाधान तो करने का मौका मिला। ये देखिए, इस मर्तबा पुल जरूर किया था, जहां स्टिकर रहता है वहां गेंद लगी थी, और क्या टेलीकास्ट है, आखिरी मोमेंट तक गेंद कैद होती हुई। समाधान ने जब कैच पकड़ा, वहां घास के अंदर जो छुपा हुआ पानी है वो उनके जूतों से उड़ता हुआ, ये आप देख सकते हैं। ये देखिए कितना मुश्किल है इस दिल की कहानी लिखना, जैसे बहते हुए पानी पे हो पानी लिखना। दीपक गुप्ता को मोर्चे पे लगाया गया है। ये ग्रामीण धमाका बिग बैश, वरुण एस पाटिल एंड 70-70 स्पोर्ट प्रेजेंट। 25 दिसंबर से 30 दिसंबर 2025 तक 13 लाख की मेगा इनाम। फर्स्ट प्राइज रनर्स के लिए 7 लाख, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए ग्रामीण में बाइक, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट आइकॉन के लिए बाइक। एंट्री फीस 90,000। 12 टीमें हो चुकी है, 4 टीमें यहाँ पे क्वालिफाई लीग खेल कर क्वालिफाई हो जाएंगी। और ये धमाका देखिए, ग्रामीण धमाका हमेशा ये जो 70-70 का बिग बैश है ना, ये जो धमाका रहता है ये धमाका ही करता है। कहते हैं कि सलमान का बिग बॉस और 70-70 का बिग बैश दोनों सुपर हिट है। बहरहाल चलते मैच की तरफ। दीपक गुप्ता को बुलाया गया है, सामना करेंगे ओमी केनी। बहुत ही करारा ऑफ ड्राइव, गेंद हालांकि आउटफील्ड में रुकेंगी, बढ़िया ऑन द राइज खेला था, 1 रन। आपका जब फॉर्म अच्छा रहता है तो गेंद बल्ले के बीचों बीच लगती, और वो जो कहते हैं ना कि जब किसी की चलती है तो उसके हथेली पे मोमबत्ती जलती है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 पे पहुंचा है।
शिफा स्ट्राइकर को रेगुलर इंटरवल में विकेटें लेना होंगी। गुप्ता, ओह बढ़िया गेंद, ये कमाल की गेंद थी। थोड़ा मेरे ख्याल से टिप्पा खाने के बाद अंदर कटिए। आइए देखते हैं, थोड़ा अचंभित रह गए थे। यस, वाओ, व्हाट अ बॉल। अच्छी वापसी की गुप्ता ने। दीपक गुप्ता, बहुत दूर चले गए, बहुत दूर चले गए दूसरे मोहल्ले में। वाइड। देखिए, इस तरह के स्कोर में वाइड गेंदें बचानी होंगी शिफा स्ट्राइकर मलाट को, क्योंकि ये गरीबी में आटा गीला करना है। जीवित मात्रे, बहुत ही नामची खिलाड़ी, सामना करें दीपक का। और फिर अच्छी गेंद, जीवित को कठिनाइयों में रखा है। दीपक गुप्ता ने 1 रन लेग बाय का आता हुआ, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पे पहुंचा है, 2 विकेटों के नुकसान पे। 27 गेंदों में अभी भी 41 रन चाहिए। ओमी केनी एक ऐसे बैट्समैन है, गेंदें अगर इनके बल्ले पे आई तो मानो इक्वेशन माने नहीं रखता है। बहुत ही क्लास प्लेयर हैं। स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, गैप में गेंद जाती हुई, पहले बाउंस पे 4 रन। हालांकि पूरी तरह वहां खेल नहीं पाए थे जहां खेलना चाहते थे, बल्ला थोड़ा हाथ में घूम गया था, लेकिन गेंद 20 से निकल गई। 4 रन। इस चौके की मदद से ओमी पहुंचे 5 पर, कुल स्कोर को पहुंचा दिया 19 रन। सामने बहुत ज़बरदस्त शॉट्स खेलते हैं, अगर गेंद उनके पाले में आ जाए तो। लेकिन ये ओपन इंडिया का क्रिकेट है, यहाँ रति महारती आमने सामने आते ही रहते हैं, शेर सवा शेर की लड़ाई होती ही रहती है। रूम बना के खेलने की कोशिश, फिर वाइट। दीपक गुप्ता को भी चाहिए कि 12 महीने वाली गेंदबाजी करें। ऐसी स्कोर पे दीपक गुप्ता को चाहिए कि 12 महीने वाली गेंदबाजी करे, दुष्काला 13वां महीना ना लाए। ओमी को फिर खेला है लॉन्ग ऑन पे, कैलकुलेटेड शॉट, 6 रन। कोई खिलाड़ी नहीं था, मिड ऑन सर्कल में था, काऊ कॉर्नर पे एक खिलाड़ी था। बहुत स्ट्रॉन्ग जोन है उनका, थोड़ा अपने आप को रूम दिया, ताकत को झोंक दिया। फ्लैट 6, गेंद सीधी बाउंड्री लाइन के पर्दे से टकराई। स्कोर उछलता हुआ पहुंचा है 26 रन। कहा था ना मैंने, ये खिलाड़ी अगर थोड़ी देर रुक गया तो फिर इक्वेशन कोई माने नहीं रखती, और वैसे भी 25 में 30 चाहिए। ओ, एज जरूर लगा था, लेकिन दूसरे बाउंस पे गेंद गई विकेट कीपर के पास। ओवर समाप्त होते हुए 2 रन बने हैं, 26। ये कल के मैचेस की रूपरेखा देखना ना भूलिए, जुड़े रहें हमारे साथ ग्राउंड पे और 70-70 स्पोर्ट्स पे। कल ठीक 9 बजे, पौने 9 बजे दोनों टीमों को रिपोर्ट करना है। ताई पैकर्स और भिवंडी 11 जेपी जयेश पाटिल MUCC संबलपुर के साथ 2-2 हाथ लेंगी सचिन डावले प्रहार 11 पुणे। संविधान ग्रुप डॉन 11 पुणे की अग्नि परीक्षा रहेंगी AB समर्थ मालेगांव के सामने। रायगढ़ का मारे का देखना ना भूलिए भांडुप स्ट्राइकर के सामने। कल कहीं नामची खिलाड़ी आपको नजर आएंगे। 70-70 स्पोर्ट्स अपने 10 लाख
सब्सक्राइबर की तरफ बढ़ रहा है। वरुण पाटिल एंड 70-70 स्पोर्ट्स, वो शो जिसको हर दर्शक देखना चाहता है और हर खिलाड़ी खेलना चाहता है। ग्रामीण धमाका बिग बैश, फोर्स किया, मिस टाइम स्ट्रोक है, कोई नुकसान नहीं, गेंद मिड ऑफ पे जाती हुई। देखिए ग्रामीण धमाका बिग बैश पिछले साल मेरे ख्याल से फाइनल में, कुणाल सर अगर मैं सही हूं तो 1,05,000 के ऊपर फाइनल में पहली इनिंग में व्यूअर्स थे। लाइव में 1,05,000 के ऊपर थे ग्रामीण धमाका बिग बैश के। ग्रामीण धमाका बिग बैश वो शो है जिसे हर क्रिकेट प्रेमी देखना चाहता है और हर ग्रामीण का क्रिकेटर और आइकॉन खिलाड़ी खेलना चाहता है। पिछले साल पैक क्राउड था, उसके बावजूद 1,08,000 पहली इनिंग में उस फाइनल को देख रहे थे पिछले साल के ग्रामीण धमाका बिग बैश के। बहरहाल चलते मैच की तरफ। हमें आगासी ओमी को बैक फुट पे गए, पंच किया है, बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, गेंद घास को चीरती हुई बाउंड्री तक तो पहुंची है। 2 रन पूरे किए, तीसरे के लिए पलट चुके हैं ओमी के ने। इतना कड़क शॉट था कि गेंद बाउंड्री तक पहुंच गई थी। चौथा लेना चाहते थे, जीवित ने मना किया। 3 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन। क्या कमाल का शॉट था, इतनी बड़ी भी घास को गेंद चीरती हुई निकली थी। पांच गेंदों में 14 पे ओमी केनी, जीवित मात्रे केवल 1 रन बना के खेल रहे हैं। जीवित मात्रे ठाना रायगढ़ मैच के बहुत बड़े हीरो माने जाते हैं। इस मरतबा क्रीज में पीछे जाके इंतजार करके पुल खेला, कंट्रोल पुल शॉट। लग रहा है कि गेंदे हाथों से अब छिटक रही है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन, 2 विकेटों के नुकसान पे। 21 गेंदों में 25 रन चाहिए और जीतने वाली टीम कांधारी किंग्स से टकराएंगी। इक्कीस गेंदे 25 रन। यहां पे गुच्छों में विकेटें लेना होगी शीफा स्ट्राइकर को, दूसरा रास्ता नहीं। जब आप गुच्छों में विकेटें लेंगे तो ही इस मैच को बचा पाएंगे। ओ माय गॉड, व्हाट अ शॉट, अनबिलीवेबल हुक शॉट। 6 रन। रिप्ले देखना काफी इंटरेस्टिंग रहेगा। क्या उनकी नजरें हट गई थी? टिपिकल किलर मिलर शॉट ओमी केनी। ये देखिए, नजरें हट गई थी लेकिन गेंद उनके स्लॉट में। क्या गजब का शॉट है, अनबिलीवेबल हुक शॉट। 6 रन। कहते हैं कि कुछ खिलाड़ी ऐसे हैं कि ओनली ओमी केनी कैन डू इट। सीधा खेला है, 6 रन भेज दिया तारामंडल में। ग्रेट शॉट। ये ओमी केनी है। इनकी भी एक खासियत है टेनिस क्रिकेट और रबर क्रिकेट में, ये भी गुच्छों में सिक्सर मारने का हुनर जानते हैं। उन्नीस में 13 चाहिए। बिल्कुल एक तरफा मैच कर दिया है। ना एक तरफा प्यार किसी को पसंद है, ना एक तरफा हार है। क्योंकि इश्क एक तरफ हो तो सजा देता है, इश्क दोनों तरफ हो तो मजा देता है। मैच भी दोनों तरफ चाहिए। फिर से बैकफुट पे गए, फ्लैश ही स्क्वायर कट किया है। गेंद तेज आउटफील्ड नहीं है, चीरती भी पहुंची है घास को। 4 रन। क्या पावर बैक स्क्वायर कट है। दिस इज द क्लास ऑफ ओमी केनी। लुक एट दैट,
Fantastic shot. Full-blooded lofted square cut for 4. लूट लिया वहां पे पिछले ओवर में अमय आगासी को। कुल मिलाकर अब 18 गेंदों में केवल 9 रन चाहिए। कल जो ताई पैकर्स और भिवंडी जेपी है 11 है, उन दोनों टीमों को यहां 8:45 बजे रिपोर्ट करना है। गेंदबाजी में आशीष कनौजिया आए हैं। ठीक 8:45 बजे रिपोर्ट करना है। 9 बजे से पहले आपका टॉस होगा और 9 बजे पहली गेंद फेंकी जाएंगी। कल एनी हाउ 7 मैचेस हमें खिलाना है, तमाम टीमें, सिर्फ ये नहीं कि वही टीमें, अगली तमाम टीमें। आशीष कनौजिया, जीवित मात्रे थोड़ा शांत बल्लेबाजी कर रहे हैं। 4 गेंदों का सामना किया है, 2 रन बनाए हैं। इस मर्तबा दूर से खेला, मोटा सिरा लेकर फ्लाई स्लिप के बगल से गई, 1 रन। 8 रन और चाहिए आज की शाम अपने नाम करने के लिए मनीष 11 झारग्राम को। 8 रन चाहिए। ओमी केनी आग उगल रहे हैं, 8 गेंदों में 30 रन। टेनिस क्रिकेट के किलर मिलर किलर साबित हो रहे हैं। लाइसन टू किल। ऑन ड्राइव किया, उठा के मारना चाह रहे थे, बल्ले के अंदर लगी, शॉर्ट मिड विकेट पे गई, 1 रन। सोलह गेंदों में 7 रन चाहिए। आशीष कनौजिया, 2 गेंदों में तो उनके कशिश जरूर लगी है। बुल कर दिया है, चाबुक है, लेकिन क्या देखना है वहां पर। हालांकि अंपायर का अभी भी निर्णय आना बाकी है। तीसरे अंपायर को पूछा है क्या उनका पांव बाउंड्री को छुआ था या नहीं, लेकिन एफर्ट तो बहुत जबरदस्त है। बहुत तेज गेंद गई थी उनके पास, बहुत तेज पुल मारा था। आउट है। क्या कमाल का कैच पकड़ा है, लेकिन थोड़ा देर से पकड़ा है। कहते हैं कि बत्ती बूझने के बाद तेल डालना बेमानी रहता है। आज कैचेस बहुत अच्छे पकड़े गए हैं सभी फील्डरों की तरफ से। एक से बढ़कर एक कैचेस आज हमने देखे। नए बैटर जीवित की जगह पे आए हैं। अराफ शेख, आते ही गेंद को भेज दिया है मिड विकेट बाउंड्री के ऊपर। चमाट शॉट, 6 रन। क्या शॉट खेला अराफ शेख ने, ऐसे लग रहा है कि घर से सेट होकर आए हैं जिस तरह से इस शॉट को खेला है। सीने के करीब गेंद पर उन्होंने ये बैकफुट पे जाकर फोर्स किया था। 6 रन। रिवर्स खेलने की कोशिश, 9 बॉल, और इसके साथ ही आज की शाम मनीष 11 झारग्राम के नाम। Congratulations all team, especially Omi Kenny and hard luck शीफा स्ट्राइकर मलाड। चलते हैं आज शाम के आखिरी मैन ऑफ द मैच पोस्ट प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर, और मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं
प्रभाकर निषाद इज द मैन ऑफ द मैच। 2 ओवर 16 रन और 4 विकेट, ये रहा